गुड मॉर्निंग. तर या कोरोना काळामध्ये आता आपणा सर्वांना माहिती आहे की आपली इन्स्टिट्यूट सध्या लेक्चर घेऊ शकत नाही आहेत. ऑफलाईनमध्ये इन्स्टिट्यूट बंद करायचे आहेत. तर आपलं आता नुकसान, ह्या वेळ वाया न जावा, नुकसान न व्हावं म्हणून आपण हे ऑनलाईन लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आता याच्यामध्ये काय असेल तर मी तुम्हाला एक लिंक शेअर करेन की ज्या लिंकवर तुम्ही गेलात तर यूट्यूबवर आपल्याला हा जो व्हिडिओ आहे जो मी आता रेकॉर्ड करतोय तो तुम्हाला पाहायला मिळेल. मी झूमवर हे ऑनलाईन घ्यायचं कारण घ्यायला नाही म्हणतोय कशासाठी माहिती आहे, कारण झूमवर कनेक्टिव्हिटी राहत नाही. मागच्या वेळी आपण बघितलं कुणाला आवाज जातो, कुणाला नाही, मध्ये मध्ये खरखरतं, काहीतरी इश्यू येतो. तर यूट्यूबवर तुम्ही हे व्हिडिओज बघू शकताय, पुन्हा पुन्हा बघू शकताय आणि त्यामुळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. आता आज आपण काय करणार आहे तर आपण सगळं जे आतापर्यंत ऑफलाईन मध्ये घेतलेलं आहे ते एक थोडंसं रिवाइज करणार आहे, कारण आपण मंडेला याच्यावर एक क्वेश्चन बँक टाकणार आहोत की जी तुम्ही सॉल्व्ह करून मला पाठवायची. का तर जेवढं आपल्या हाताखालून जाईल आपला हँड आपण ते राईट डाऊन करू तेवढं आपल्याला अंडरस्टँडिंग सुद्धा जास्त होत जातं. ठीक आहे, सर्वांना बऱ्यापैकी याची आयडिया आहेच. अतुल असेल किंवा रोहन असेल किंवा समीरन असेल किंवा भरपूर सारे स्टुडंट आहेत ज्यांना ह्या गोष्टीत भरपूर वेळा रिवाईज झालेले आहेत, त्यामुळे आता ते त्यांना चांगले येतील. पण ठीक आहे, आपण एक थोडंसं त्या बेसवरनंच जाऊ आणि चांगलं आउटपुट घेण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी हे लिंक्स पाहायचे आहेत, काय क्युरी असतील त्या ग्रुपवर टाकायचे आहेत. ओके, तर स्टार्टमध्ये सांगतोय आपण की आपण फायरमध्ये फंडामेंटल्स ऑफ फायरच्या पेपर बघतोय, ज्या पेपरमध्ये आपण फायरची डेफिनेशन किंवा बाकीच्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत, फायर ट्रायंगल आहे, हे सगळं डिस्कस करतोय. आज आपण त्याच्या प्रॉपर डिस्कशन करूया विथ त्याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवतो. आता फायर म्हणजे काय तर इट इज ए चेन रिएक्शन. चेन रिएक्शन फायर ही एक चेन रिएक्शन आहे of fuel heat in the presence of oxygen which emits light and radiation. This is the technical definition. You should write this definition. इंटरव्ह्यूला गेलात तुम्ही सांगितली तरी चालेल, पण काही विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही या डेफिनेशन. मग इंटरव्ह्यूला शॉर्ट मध्ये कशी सांगायची? ऍक्च्युली हीच टेक्निकल आहे, हीच सांगायला हवी आहे. पण त्यात पण जर समजा मला थोडक्यात सांगायची असेल तर मी अशी सांगू शकतो, इट इज अ कंबशन ऑफ एनी सबस्टन्स ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर. इट इज अ कंबशन, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, इट इज अ कंबशन नॉट अ कॉम्बिनेशन. हे थोडंसं चुकलंय, इट इज अ कंबशन पाहिजे ऑफ एनी सबस्टन्स ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हटलं तरी चालतंय. ही छोटीशी आपण डेफिनेशन म्हणू शकतो. ऍक्च्युली तुम्हाला सांगताना हीच डेफिनेशन सांगावी लागणार आहे. हीच डेफिनेशन तुम्ही राईट डाऊन करायची आहे, हीच पेपरमध्ये लिहायची आहे, हीच तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, इट इज ए चेन रिएक्शन. ही चेन रिएक्शन आहे ऑफ फ्युएल हीट अँड इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन विच इमिट्स लाईट अँड एनर्जी. ओके, किंवा रेडिएशन बाहेर फेकतो. रेडिएशन म्हणजे हीट काय करतो आपण बाहेर फेकतो. ठीक आहे, मग ही जी फायर आहे ही 3 गोष्टींनी बनलेली आहे. द फायर हॅव 3 बेसिक थिंग्स विच आर इन्क्लूड एनी फायर. कुठल्याही फायर मध्ये 3 गोष्टी असतात, म्हणून आपण फायर आहे ती कायम एका ट्रायंगलनी दाखवतो, विच इज कॉल्ड ॲज फायर ट्रायंगल. दिस इज द फायर ट्रायंगल, दिस इज द ट्रायंगल, अँड दीज आर 3 थिंग्स विच प्रोड्यूस द फायर. फ्युएल म्हणजे जे कंबस्टाईल मटेरियल आहे ते, ऑक्सिजन आणि हीट, या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन काय होतो, फायर ट्रायंगल तयार होतो. पण इथं फायर टेट्राहेड्रल पण आहे. काय आहे? फायर टेट्राहेड्रल पण आहे. आता जेव्हा फायर टेट्राहेड्रलचा आपण विचार करतो
हो का, हा फायर टेट्राहेड्रल किंवा त्याला स्क्वेअर म्हटले, इथं ऍक्च्युली आपण टेट्राहेड्रल म्हणतो. फायर टेट्राहेड्रल मध्ये काय आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या आहेतच. ओके, इथं O2 आहे. ओके, these are some correction we should done this. Okay, this is the tetrahedral, fire tetrahedral, which is one side is oxygen, one type is heat, other is fuel, and the last one is ट्रायंगल मध्ये चौथी साइड नव्हती, इथं काय आहे बाळांनो, ही कसली रिएक्शन आहे, चेन रिएक्शन. काय, चेन रिएक्शन. बरोबर आहे. दिस इज द टेट्राहेड्रल ऑफ फायर. यू हॅव टू रिप्रेझेंट इट. ओके, शॉर्ट नोटला येऊ शकतं, राईट शॉर्ट नोट ऑन, कशावर येऊ शकतो, फायर ट्रायंगल, फायर टेट्राहेड्रल, फायर ट्रायंगल किंवा फायर टेट्राहेड्रल वर येऊ शकतो. मग ही फायर एक्सटिंग्विशिंग करण्यासाठी आपण 3 मेथड वापरतो. कुठल्या 3 मेथड वापरतो, एक म्हणजे आपण हीट कमी करतो, हीट रिड्यूस करतो, त्याला कूलिंग म्हणतो. त्याला कूलिंग म्हणतो. जर मी फ्युएल कट करत असेल, मी फ्युएल काय करतोय, कट करतोय, तर त्याला स्टार्वेशन म्हणतो. आणि जर मी ऑक्सिजन कट करत असेल तर त्याला स्मूदरिंग म्हणतो. ओके, ठंडा करके मार देना, गला घोट के मार देना और भूखा मार देना. फॉरेस्ट फायर मध्ये आपण स्टार्वेशन जास्त वापरतो. हे सगळं डिस्कस केलंय, मी जस्ट रिव्हिजन घेतोय. हे झालंय आपल्याला सगळ्याला, खूप वेळा झालंय, याच्यावर आपण वर्कशॉप सुद्धा घेतलाय. फक्त आज आपण डिस्कशन करतोय. ठीक आहे. मग आपल्याला हे क्वेश्चन्स येऊ शकतात, व्हॉट आर द मोड्स ऑफ एक्सटिंग्विशर ऑफ मोड्स ऑर मेथड्स ऑफ एक्सटिंग्विश द फायर. फायर एक्सटिंग्विश करायच्या कोणत्या मेथड्स आहेत. मग आपल्याला एक मेथड लिहून घ्यायची, किंवा आपण ब्रेक द चेन सुद्धा करू शकतो, चेन ब्रेकिंग. जर आपण चेन ब्रेक केली तरी सुद्धा फायर काय होणार आहे, एक्सटिंग्विश होणार आहे. बरोबर आहे का. डीसीपी करतो, माहित आहे सर्वांना, डीसीपी करतो सर, चेन ब्रेक करतो तो, हा चेन ब्रेक करतो. इज दॅट क्लिअर. कूलिंग आहे, स्मूदरिंग आहे, आणि स्टार्वेशन आहे, आणि ब्रेकिंग द चेन. चेन फायरची काय करायची, ब्रेक करायची, केमिकल चेन ब्रेक करून टाकायची. बरोबर आहे. मग आपण काही कन्सेप्ट पाहतो की एखाद्या पॉइंट पासून दुसरीकडे हीट कशी जाते. का की फ्युएल आणि ऑक्सिजन तर सगळीकडे आहे. अर्थवर अशी कोणतीही गोष्ट नाही जी जळू शकत नाही, सगळ्या वस्तू जळणार आहेत. बरोबर. ऑक्सिजन पण भरपूर आहे, एअर मध्ये ऑक्सिजन भरपूर असतो. म्हणजे आग लागण्यासाठी किंवा फायर तयार होण्यासाठी कशाची गरज असते, टेम्परेचरची. बरोबर आहे. मग टेम्परेचर किंवा हीट म्हणू आपण त्याला. हीट इज द एनर्जी. हीट आणि टेम्परेचर मध्ये फरक आहे. सहसा इंटरव्ह्यू मध्ये हा सिंपल क्वेश्चन फार वेळा विचारला जातो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. काय सांगणार आहे आपण, व्हॉट वी शुड टेल देम, व्हॉट इज द आन्सर बिहाइंड इट. देन यू शुड टेल देम दॅट सर, हीट इज अ एनर्जी and temperature is a measurement of heat. Sir, the main difference of heat and temperature is heat is a energy which is measured in calories or joule, and temperature is the measurement of heat or measurement of hotness. मी कोल्डनेस म्हटलं नाही इथं, कारण कोल्डनेस ही कन्सेप्टच नाहीये. एखादी बॉडी हॉट नाहीये म्हणजे ती कोल्ड आहे असं आपण म्हणतो. बघा ना, आपण जेव्हा एखाद्या थंड पाण्याचं टेम्परेचर सांगतो -5 डिग्री सेल्सिअस, आपण त्याचा हॉटनेसच सांगतोय. बघा, तो हॉटनेस खूप कमी आहे म्हणून त्याला कोल्ड म्हणतो. लक्षात येते का. म्हणजे मेजरमेंट ऑफ हीट इज नथिंग बट ए टेम्परेचर, और मेजरमेंट ऑफ हॉटनेस डिग्री ऑफ हॉटनेस म्हणतो आपण. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. मग आता सगळीकडे तर फ्युएल आहे,
एअर पण आहे, म्हणजे ऑक्सिजन मुबलक आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी फायर जर स्टार्ट होत असेल तर त्याचं मेन रिझन असतं तिथं येणारी हीट. मग हीट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशी वाहते हे महत्वाचं आहे. विच इज कॉल्ड एज मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. आहे का इथं बघूया. दिस इज द स्टुडंट्स नोट. ओके, दिस इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. दिस आर नॉट टाइप्स. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हे बघूया काय आहे. कंडक्शन. पहिली मेथड कुठली आहे. कंडक्शन. कंडक्शन मध्ये काय होतं बघा, दिसत असेल तर हे मी एक्सप्लेन करतो. आपण एक रॉड ठेवलाय, मेटॅलिक रॉड ठेवलाय एखाद्या फ्लेमवर. तर सुरुवातीला काय होतं, इथलं टेम्परेचर हा जास्त असतं आणि इथलं टेम्परेचर लो असतं. बरोबर. तुम्ही जर विचार केला तर कोणतीही गोष्ट जेव्हा फ्लो होते तेव्हा ती हायर पासून लोअर पर्यंत होते. बघा, सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला. धबधबा, पाणी. पाणी कायम कुठून कुठं जातं, वरून खाली येतं. बरोबर. जिथं हाईट आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार आहे, जिथं खाली आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. कॉमन सेन्स आहे. मग पोटेन्शियल एनर्जी हायर टू लोअर आहे, म्हणून पाणी वरूनच खाली येतं. खालून वर जातं का पाणी, पंप लावावा लागेल आपल्याला, एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा फोर्स द्यावा लागेल त्याला. समजतंय. म्हणजे जर पाणी व्हायचं असेल तर हायर टेम्परेचर, हायर प्रेशर, हायर पोटेन्शियल एनर्जी टू लोअर पोटेन्शियल एनर्जी वाहते. करंट वाहताना कायम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह वाहतो, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल वाहतो. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नाही, ऍक्च्युली तो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल वाहतो. म्हणजे जिथं सुद्धा तो जास्त कडून कमीकडे गेलाय. मग हीटनं काय केलंय, हीट पण एनर्जीच आहे. मग हीट सुद्धा काय करते, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर जाते. 3 प्रकारे जाते. देर आर 3 टाइप्स. महत्वाचा क्वेश्चन आहे, महत्वाचा पॉइंट आहे बाळांनो. महत्वाचा पॉइंट आहे. देर आर 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. बघा, कूलिंग. कूलिंग हे घडतं सॉलिड मध्ये, सगळ्यात महत्वाचं. ओ सॉरी, कूलिंग म्हणतोय मी, सॉरी. इट इज ए कंडक्शन. ते मी कूलिंग, स्मूथरिंग अँड स्टार्वेशन तिकडे गेलो. 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज, फर्स्ट वन इज कंडक्शन. कंडक्शन कशामध्ये असतं, सॉलिड. कंस्ट्रक्शन कशात असतं, सॉलिड. सॉलिड मध्ये काय असतं की देर इज अ स्ट्रॉंग फोर्स बिटवीन 2 or more atoms or molecules. 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोलिक्युल मध्ये काय असतं, स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं. त्यामुळे सहसा पार्टिकल मूव्ह होत नाही. मग ते काय करतात, आपण एखादं काम करायचं, विटा नेण्याची लोकांची प्रोसेस बघा. ते काय करतात, एक चेन तयार करतात अशी. बरोबर आहे. तो वीट ह्याला देतो, मी वीट त्याला देतो, तो वीट मला देतो, असंच चालू असतं ना. मी स्वतःची जागा सोडतो का, नाही. सच ए टाइप ऑफ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच द मीडियम पार्टिकल, मतलब मीडियम आहे ना, सॉलिड ही मीडियम आहे. मीडियम पार्टिकल डज नॉट चेंज इट्स पोझिशन. जर मधल्या पार्टिकलनं आपली जागा सोडली नाही, मीडियमच्या पार्टिकलनं आपली जागा सोडली नाही, तर त्याला काय म्हणायचं, कंडक्शन. माझा पॉइंट काय, द मोड ऑफ ट्रान्सफर of heat in which the material particle does not move. तो पार्टिकल मूव करतोय का, नाही, but it transfer the energy from higher temperature, बरोबर आहे का, to lower temperature is called as conduction. बघा बाळांनो, द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हा मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे, मेथड आहे ती ट्रान्सफर ऑफ हीटची.
द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच द मटेरियल पार्टिकलचा मटेरियल काय करतोय, स्वतः जागेवर हलतोय का, नाही, तो काय करतोय, फक्त एनर्जी पुढे ढकलतोय, त्याला म्हणायचं कंडक्शन. हे सॉलिड मध्ये घडतं. इथे एक्झाम्पल आहे, तुम्ही बघू शकता. हो का, कंडक्शन वेअर द पार्टिकल डज नॉट मूव्ह, पार्टिकल मूव्ह होत नाही पण काय होते, हीट फ्लो होत्या, विच इज कॉल्ड ॲज कंडक्शन. सेकंड, कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन घडतं कशामध्ये माहिती आहे का, फ्लुइड्स मध्ये. सेकंड आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन सेकंड काय आहे, कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन म्हणजे काय, जिथं फ्लुइड आहे. फ्लुइड म्हणजे काय बाळा, जे मटेरियल फ्लो करतो त्याला फ्लुइड म्हणतात. पाणी, मग यात लिक्विड आणि गॅसेस दोन्ही आले, कारण गॅस पण फ्लो करतो ना, वारं पण वाहतं ना, बरोबर आहे का. मग फ्लुइड म्हणजे काय, की जे मटेरियल फ्लो करतं. याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण टेम्परेचर देतो तेव्हा एकाच टेम्परेचर वाढतं, आपण हीट देतो, टेम्परेचर देत नाही, हीट देतो तेव्हा एका साईडचं काय होतं, टेम्परेचर वाढतं, एकाचं टेम्परेचर कमी आहे. मग काय होतं, इथं पार्टिकल घेऊन जातो हीट. म्हणजे जर तुम्ही पाणी उकळताना बघितलं तर गरम पाणी खालून वर येतं, बरोबर आहे का. लक्षात, मी सँड ब्रिज, सी ब्रिजचं एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, बरोबर आहे का. सँड ब्रिज आणि सी ब्रिज म्हणजे दिवसा जमीन तापते आणि समुद्र कमी तापतो. समुद्राने जमीन जर मी घेतली तर जमीन तापते पण पाणी जरा लेट तापतं ना, मग जमीन गरम आहे, तिथलं हवा वर जाते आणि तिथली इकडची थंड हवा इकडे येते. म्हणजे दिवसा समुद्राकडून लँडकडे काय होते, ब्रिज वाहते, म्हणजे वारं वाहतं. आणि रात्री बघा, जसं पाणी उशिरा तापतं तसं उशिरा थंड होतं, आणि जमीन लवकर तापते लवकर थंड होते, ती लगेच थंड होऊन जाते अंधार पडल्यावर. पण पाणी गरम असतं, तिथली हवा वर जाते, इकडून तिकडं वारं वाहतं. दिस इज ऑल द कन्व्हेन्शन. दिस इज ऑल ए कन्व्हेन्शन. पाणी तापवणे म्हणा, चहा ठेवला, आता इथे एक्झाम्पल दिले आपण बघा कन्व्हेक्शनचं. अडकते वाटतं, आज काय तर प्रॉब्लेम आहे, लॅपटॉप दमला आता. तर इथं जर मी हीट दिली तर इथं काय होतंय, जे गरम आहे ते वर जाते आणि थंड आहे ते खाली येते बाळांनो, बरोबर आहे का. मी थोडस झूम करायचा प्रयत्न करतो. हे वार्म मोलिक्युल्स आहेत ते वर जात आहेत आणि कूल मोलिक्युल्स आहेत ते काय होत आहेत, खाली जात आहेत. सच मेथड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज कॉल्ड ॲज कन्व्हेक्शन, बरोबर आहे का बाळांनो. याला कन्व्हेक्शन म्हणायचं. इथं डेफिनेशन आहे अशीच, द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच मटेरियल पार्टिकल डज नॉट ऐवजी काय, मूव्ह, अँड मूव्ह म्हणणार आपण त्याला, अँड दे ट्रान्सफर, डज नॉट काढून टाकणार, पार्टिकल मूव्ह अँड दे ट्रान्सफर द एनर्जी फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, बरोबर आहे का. याला म्हणणार काय, कंडक्शन नंतर कन्व्हेक्शन. हे कशात घडतं, फ्लुइड, लिक्विड मध्ये नाही, फ्लुइड मध्ये, कारण की गॅस पण आहे ना, गॅस पण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा होतं, लक्षात येते. नेक्स्ट रेडिएशन. इथं जे हीट वाहते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मुळे वाहते, लक्षात ठेवण्याचा पॉइंट आहे. कशात वाहते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला वाहण्यासाठी मीडियमची गरज नसते. पहिल्यांदा मी सॉलिड घेतला, मीडियम आहे मध्ये, हीट आणि कोल्ड पॉईंटच्या, हॉट पॉईंटच्या आणि कोल्ड पॉईंटच्या मध्ये सॉलिड आहे म्हणजे मीडियम आहे. दुसऱ्या मी फ्लुइड घेतला, म्हणजे पाणी घेतलं, एअर घेतली, हे सुद्धा मीडियम आहे. पण सूर्यापासून आपल्यापर्यंत हीट येते का, आपण आता उन्हात चालून डोक्याला हात लावला तर हा डोकं गरम असतं, तेव्हा आपल्यापर्यंत हीट येते. ती कशी येते, कारण की एका ठराविक हाईट पर्यंत एअर आहे, तिथून वर आहे का, नाहीये. मग तरी सुद्धा हीट आपल्यापर्यंत येते, ही येते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मुळे, विच इज कॉल्ड ॲज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट वेअर द इंटरमिजिएट मीडियम डज नॉट रिक्वायर्ड. मधलं मीडियमची गरज नसते, अँड द ट्रान्सफर ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे आपण. The transfer of heat in the form of electromagnetic waves is called as radiant energy or radiant heat transfer or radiation, simple word मध्ये. मग आपण 3 मेथडने हीट काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. कंडक्शन, कन्व्हेन्शन. पहिलं कंडक्शन,
नंतर कन्व्हेक्शन आणि नंतर रॅडिएशन. नो मीडिया यूज. आपण कुठलाही मीडिया यूज करत नाही इंटरमिजिएट मीडिया. लक्षात येते. मग आपण बघणार कुठला पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार हीटमुळे काय होतं, इन्क्रीज टेम्परेचर होतं. मग स्पेसिफिक हीट म्हणजे काय बघा. स्पेसिफिक हीट, द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स टू 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. एखाद्या पदार्थाची 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी एनर्जी वाया जाते किंवा जी हीट वाया जाते त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. बघा बाळांनो, द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस ऑन युनिट मास ऑफ सबस्टन्स टू 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पाणी 10 टेम्परेचरला आहे, मला त्याला 11ला करायचं आहे, मी असं बघत बसतो तर त्याची हीट वाढेल का? नाही. किंवा एखादी आग लागते म्हणजे त्याचं टेम्परेचर ठराविक पाहिजे ना. बरोबर आहे. समजा एखादं कापड ठेवलं मी इथं, ते पेट घेणार आहे का? नाही. त्याचं टेम्परेचर ठराविक झाल्यानंतर, तो त्याच्या इग्निशन टेम्परेचरला गेल्यानंतर, झाले ना डेफिनेशन, आपण इग्निशन टेम्परेचरला गेला तरच आग लागणार ना बाळांनो. मग ती आग वाढवण्यासाठी मला काहीतरी हीटच द्यावी लागणार ना. मग प्रत्येक मटेरियलची स्पेसिफिक हीट वेगळी असते. प्रत्येकाचं टेम्परेचर वाढायचं प्रमाण वेगळं असतं. जर तू हवेला दिलीस हीट तर लगेच त्याचं टेम्परेचर वाढतं. पाण्याला दिलीस तर वाढणार, सॉलिडला दिलीस तर वाढणार, पण त्यांचा रेट वेगवेगळा असतो. त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. काही जण लवकर गरम होतात, काही जण कमी गरम होतात, लेट गरम होतात, चिडतात, असं म्हणूया आपण. हीट लक्षात येते का? मग या हीटसाठी आपण काय करतोय, टेम्परेचर हा पॅरामीटर ठेवतोय. मग एखाद्या पदार्थाला, एखाद्या सबस्टन्सला किती हीट द्यावी लागते की त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढेल, त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. डेफिनेशन लिहून ठेवायचे बाळांनो, मी पाठवतो नोट्सच्या. ओके. मेल्टिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट हे माहित आहे तुम्हाला. द टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड जस्ट टेंड टू कन्वर्ट इनटू लिक्विड. म्हणजे सॉलिड कशात कन्वर्ट होतोय, लिक्विडमध्ये, इज कॉल्ड ॲज मेल्टिंग पॉइंट. आणि ज्या टेम्परेचरला लिक्विड कशात कन्वर्ट होतोय, गॅसमध्ये. आता तुम्ही म्हणाल सर फ्रीजिंग पॉइंट का हो सर ह्याला पण म्हटलंय तुम्ही, तुमच्या डोक्यात प्रश्न येणार ना, सर फ्रीजिंग पॉइंट त्यालाच का म्हटलंय हो? अरे बाळांनो, ज्या टेम्परेचरला लिक्विडचं, सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होते, उलटा विचार करा, त्याच टेम्परेचरला काय होणार आहे, लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होणार आहे. म्हणजे पाण्याचा बर्फ होण्यासाठी 0 डिग्री सेल्सिअसचीच गरज असते. बरोबर. आणि बर्फाचं पाणी व्हायला पण किती टेम्परेचर पाहिजे, 0 डिग्री सेल्सिअस. दॅट इज द मेन थिंग. मेल्टिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट आर सेम. लक्षात येते का? हा. मग क्लासिफिकेशन ऑफ फायर हे तर सगळ्यांना आपल्या पाठच झालं पाहिजे. कंपल्सरी पाठ झालं पाहिजे. क्लासिफिकेशन ऑफ फायर. बघा, देर आर 4 बेसिक टाइप्स ऑफ फायर. फायरच्या 4 बेसिक टाइप्स आहेत, सगळ्यांना पाठ आहे. ए क्लास, बी क्लास, सी क्लास, डी क्लास. ए क्लास म्हणजे जे ऑर्गॅनिक सॉलिड जळतं त्याला ए क्लास म्हणतात. ऑर्गॅनिक सॉलिड म्हणजे काय सर, पेपर, कापड, कचरा. ऑर्गॅनिक मध्ये काय काय येतं ते सगळं. वूड म्हणजे लाकूड, बरोबर, पेपर, क्लोथ, प्लास्टिक, परत भरपूर आहेत जे ऑर्गॅनिक सॉलिड आहेत, ते सगळे बनवतात. त्याला काय म्हणणार आपण, ए क्लास फायर. मॅक्झिमम ठिकाणची जी फायर असते ती ए क्लास फायर असते, कारण की हे मटेरियल जास्त आहे. ऑर्गॅनिक सॉलिड सगळीकडे मिळतं आपल्याला, बरोबर आहे. ए क्लास फायर. ए क्लास फायर इज अ बेसिक फायर, बरोबर. सेकंड फायर येते ती म्हणजे बी क्लास फायर, म्हणजे फ्लेमेबल लिक्विडची. फ्लेमेबल लिक्विड असेल, पाठ आहे सगळ्यांना. नंतर आहे फ्लेमेबल गॅस. फ्लेमेबल गॅस जिथं असेल ती सी क्लास फायर असते, बरोबर आहे का? फार सिंपल क्वेश्चन आहे. एलपीजी इज व्हॉट. एलपीजी गॅसला जर आग लागली असेल तर ती ए क्लासमध्ये आहे का बी, सी क्लासमध्ये आहे रे, का बी क्लासमध्ये आहे? ऍक्च्युली बी आणि सी मध्ये असं म्हणूया आपण. हा,
तर ती सी मध्ये असते, कारण तो गॅस आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे तो. जेव्हा तो रिलीज होतो तेव्हा तो गॅसच होणार आहे. त्याला लागलेली आग आहे ती सी क्लास मध्येच असणार आहे. समजते का? हा, तुम्ही पेंटची आग घ्या. पेंट इज अ लिक्विड थिंग, कारण तो पाणी असा वाटला तर फ्लो करेल ना, लिक्विड आहे तो. त्याला जर आग लागली तर ती बी क्लास फायर मध्ये असते. नेक्स्ट डी क्लास, मेटलला जर आग लागली तर काय म्हणतो आपण? डी क्लास. अजून 2 क्लासेस आहेत जे ऍड झालेत, ते म्हणजे कुठले? ई क्लास इलेक्ट्रिकल फायर आणि के क्लास किचन फायर. दोघांमध्ये पण तुम्हाला डिस्कशन सांगतो. इलेक्ट्रिकल फायर मध्ये फक्त कॉज इलेक्ट्रिकल असते आणि जे मटेरियल आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट जळत असतात. कॉमन सेन्स. पण बाळांनो, पुन्हा विचार करा, जे जळणारं मटेरियल आहे, समजा आपल्या एखाद्या घरामध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, जळणारे मटेरियल कुठले आहेत रे? बिस्तारा, कापड, फर्निचर, लाकूड. बरोबर. आता जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ते तर आहेतच. बरोबर. म्हणून त्याला ई क्लास मध्ये एक्स्ट्रा आपण काय करतोय? पुटअप करतोय. आणि के क्लास फायर इज नथिंग बट ए किचन फायर. किचन मधल्या वस्तूला लागणारे आग, कारण की तिथं जास्त इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट असतात, परत फॅटी ऍसिड असलेले मटेरियल्स असतात. ओके, म्हणून आपण त्याला किचन फायर म्हणतो. ठीक आहे. these are some classes, these are the basic classes. ओके, मग सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आज एवढ्या घेऊया आणि थांबूया. बाकीचं आपण एक्सटिंग्विशर कुठले वापरायचे, काय वापरायचे ते नेक्स्ट लेक्चरला घेऊया, म्हणजे ह्याच्यावर टेस्ट होईल नंतर. हां, फ्लॅश पॉइंट. द टेम्परेचर ॲट विच फायर इग्निटेड अँड एक्सटिंग्विश्ड इन 5 सेकंड, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज फ्लॅश पॉइंट. बघा काय होतं की आग लागते आणि लगेच विझते. जर एखाद्या ह्याला मी फायर दिली, लागते आणि लगेच विझते बा, त्याला फ्लॅश पॉइंट म्हणतात. किंवा आपण त्याची डेफिनेशन अशी पण सांगू, टेक्निकल डेफिनेशन आहे बरं का त्याची, ह्या मी सोप्या डेफिनेशन दिल्या अंडरस्टँडिंग साठी. टेक्निकल डेफिनेशन त्याची अशी सांगितली जाते की द टेम्परेचर ॲट विच इट प्रोड्यूस ए सफिशियंट अमाऊंट ऑफ वेपर इन द विसिनिटी. बरोबर आहे का? इज कॉल्ड ॲज फ्लॅश पॉइंट. म्हणजे काय होतं की एखाद्या मटेरियलला जर मी हीट दिली तर तो एवढं वेपर तयार करतो की तो स्वतः इग्नाइट होतो, पण इग्नाइट झाल्यानंतर लगेच विझतो बरं का आणू फ्लॅश पॉइंटला. तो पेट घेऊन कंटिन्यू राहत नाही. तो जर पेट घेऊन कंटिन्यू राहत असेल तर त्याला इग्निशन टेम्परेचर म्हणतो आपण. एक्सटर्नल सोर्सची गरजच नसते ना मग त्याला. एकदा पेटवला की पेटच राहतो, विच इज कॉल्ड एज इग्निशन टेम्परेचर. बघा पुढे असेल फायर पॉइंट किंवा इग्निशन. द टेम्परेचर ॲट विच फायर इग्निटेड अँड रिमेन कंटिन्यू विदाउट that temperature is called as fire point. Remains राहते, तयार राहते. इथं काय होते? विझतीये. इथं रिमेन राहते. The temperature at which ignition occur without external source, that temperature is called as ignition temperature. काही एक्सटर्नल सोर्सची गरजच नसते. त्याला स्पॉन्टॅनियस इग्निशन सुद्धा म्हणू शकतो आपण. पोअर टेम्परेचर. द टेम्परेचर ॲट विच सबस्टन्स स्टॉप टू फ्लो इज कॉल्ड एज पोअर टेम्परेचर. हे फार महत्वाचं आहे. पाणी जेव्हा वाहतंय पण आपण जर त्याचं टेम्परेचर कमी 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 केलं तर ते हळूहळू बर्फात रूपांतर होताना एका ठिकाणी तो व्हायचा काय होईल? थांबेल. त्याला पोअर टेम्परेचर म्हणतात. डेफिनेशन मजेशीर आहे, लिहून घेतली पाहिजे. ठीक आहे. या डेफिनेशन्स वाचा, मी हे ग्रुपवर पाठवेन. थोडंसं ह्याला एडिटेबल आहे, तुमच्याकडे नोट्स आहेत त्या पण तुम्ही चेक करा. हां, उद्या आपण हे बाकीचे पॉईंट्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि हा पूर्ण आपण डिस्कशन करायचं आहे. उद्या आपण हे बाकीचं घ्यायचं एक्सटिंग्विशर वगैरे, आणि याच्यावर मी टेस्ट टाकणार आहे सोमवारी. सर्वांनी प्लीज, मी नोट्स लिहून दिलेले आहेत. हे मी शॉर्ट एका विद्यार्थ्याने तयार केलेलं, मी आता फक्त तुम्हाला दाखवलंय. त्यात खूप मिस्टेक्स आहेत ते पण सांगतो. हां, तर ऍक्च्युली तुम्हाला पूर्ण हे काय पाहिजे, नोट्स आपण लिहून दिलेले आहेत, ते एकदा रीड आउट करा, सगळं व्यवस्थित वाचा. आपण मंडेला टेस्ट घेऊ.